नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार. सुधारित शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वजण बघत असाल की महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांनी चांगला पाऊस झाला, काही जिल्ह्यांनी पाऊस कमी झाला. परंतु शेतकरीमधून काही जिल्ह्यांनी आता जर बघितलं, आताच्या जर परिस्थितीचा आपण विचार केला तर सर्वत्र चांगला पाऊस झालेला आहे. आणि शेतकऱ्यांना आता जर बघितलं, काही शेतकऱ्यांची पेरणी करून कमीत कमी 15 दिवस झाले, कुणाचे 21 दिवस झाले, कुणाचे 25 दिवस झाले. शेतकरी मित्रांनो, आपण बघत असाल की सोयाबीनमध्ये सगळ्यात जास्त म्हणलं पेरणी केल्यानंतर आपण सर्वांना बघितलं असेल की जर सोयाबीनचं उत्पादन घटक होत असेल, ते होत असते तर तणामुळे. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आपण सर्वजण बघत असाल की एकरी जास्त उत्पादन काढायचं सोयाबीन पिकाचं, तूर असेल, मूग असेल, उडीद, ह्यासाठी आपल्याला एकंदरीत आपल्या शेतीचे जे आंतरमशागत असेल ते अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामध्ये आंतरमशागतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपलं तण नियंत्रण. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आपण सर्वजण बघत असाल की ज्या शेतकऱ्यांना कमी जमीन आहे ते स्वतः शेतीमधले तण स्वतः मजुराच्या साहाय्याने करू शकते. परंतु काही शेतकऱ्यांना जर जास्त क्षेत्र असेल तर अशा शेतकऱ्यांना मजुराच्या साहाय्याने तण नियंत्रण करणे अवघड जाते. अशा वेळेस शेतकऱ्याने जर सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल तुमचं, त्याच्यावर तणाचं नियंत्रण करण्यासाठी तणनाशक वापरू शकतो. आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आपण ह्याच्या आधी भरपूर असे तुम्हाला व्हिडिओ दिलेले आहेत. तणनाशक कसे वापरले पाहिजे, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, ह्यामध्ये कुठले तणनाशक वापरले पाहिजे. आज जर सध्या कंडिशनमध्ये आपण सोयाबीन, तुरीमध्ये किंवा उडीद असेल तुमचं 10 ते 12 दिवसानंतर, लक्षात घ्या कमीत कमी 10 ते 12 दिवसानंतर आपल्या तणनाशक सोयाबीन पिकामध्ये मारायचे. ते कमीत कमी 25 दिवसाच्या आतमध्ये. लक्षात घ्या 30 दिवसानंतर तुम्ही तणनाशक मारू नका, कारण की जर तुम्ही बघितलं असेल सोयाबीनची फुलधारणा चालू असते, अशा वेळेस जर तुम्ही तणनाशक मारले भरपूर असा इफेक्ट होत असतो. म्हणून शेतकरी मित्रांनो, तणनाशक मारत असताना पेरणीनंतर 10-12 दिवसाच्या नंतर ते 25 दिवसाच्या आतमध्ये हे तणनाशक मारायचे. शेतकरी मध्ये आता ही साधारणतः तुम्ही प्लॉट बघत असाल, ह्या प्लॉटला जर तुम्ही बघितलं असेल तर ह्यांनी काय केलं, पेरणीनंतर लगेच 72 घंट्यामध्ये, म्हणजे आपले स्ट्रॉंग बार्म वगैरे पुढ्या वगैरे तुम्ही वापरत असाल, एकरी 5 पंप करत असाल, ह्या शेतकऱ्यांनी मारले. साधारणतः शेतकऱ्याचा रिझल्ट बघितला तर अतिशय चांगला आहे, कुठलाही तण नाही. आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, ह्या शेतकऱ्यांनी साधारणतः पाणी स्वच्छ वापरलं असेल, फवारणी व्यवस्थित केली असेल, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा फवारणी व्यवस्थित करायची. आता लक्षात घ्या, जर तुमची सोयाबीन 12 दिवसाच्या पुढे असेल तर कुठले तणनाशक वापरलं पाहिजे. मेजर तर आपल्याकडे जर सोयाबीन आणि तूर असेल तर सगळ्यात महत्त्वाचं तणनाशक, अतिशय चांगले रिझल्ट असलेलं तणनाशक मी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना, 100% सगळ्यांनी तुम्ही वापरा. पौष्टिक म्हणून तणनाशक आहे, हे ट्रिपल कॉम्बिनेशन आहे आणि पेटंट आहे त्या कंपनीचं. हे कुठल्याही कंपनी, पारिजात कंपनी मार्फत येतोय. हे तुम्हाला 12 दिवसाच्या नंतर मारायचे. आता आपल्या सोयाबीनमध्ये कुठलाही तण असो, इचका असेल, केना असेल, सीप असेल, हरळ असेल, सर्व तण एकत्रित नियंत्रण करते आणि सोयाबीनला कुठलाही इफेक्ट होऊ देत नाही. सोयाबीन तुरीमध्ये चालतंय, आंतरपीक असले तरी ते सोयाबीन तुरीमध्ये चालतंय. हे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आंतरपिकासाठी सोयाबीन आणि तुरीमध्ये हे तणनाशक वापरायचे. आता याचं प्रमाण जर घ्यायचं असेल तर 1 लिटरला आपलं 2 ml प्रमाण, म्हणजे जर तुमचा 20चा पंप असेल 60 ते 70 ml घ्यायचंय. स्वच्छ पाणी घ्यायचंय. घेत असताना प्रत्येकी पंपाला एक अर्धा लिंबू पिळायचं तुम्हाला, जेणेकरून तुमचा pH चांगला होईल. आता लक्षात घ्या, तणनाशकचे रिझल्ट काय येत नाही, त्याचं कारण महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपल्याला माहिती असेल आपल्या जवळपास पाणी साचलेलं असतं कुठं वडे आलं, बरोबर का? ते आपण पाणी घेता आणि पाण्याचा संपर्क जर तणनाशक आलं तर रिझल्ट कुठलेच येत नाही, कुठल्याही कंपनीचं तणनाशक. आपल्या जर एखादी जर तणनाशकचा खर्च जर बघितलं, जर आपण 1 लिटरचं तणनाशक 2-3 हजार रुपये खर्च होत असतो. परंतु जर आपण स्वच्छ पाणी वापरलं, कुठल्याही कंपनी स्वच्छ पाणी तणनाशक चांगलं स्वच्छ पाण्याचं वापरलं तर 100% रिझल्ट येत असतात. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, पाणी स्वच्छ घ्या. 100% तुम्ही लिंबू वापरा किंवा लिंबू सत्व वापरा. आणि जर तुम्ही बोरचं पाणी 2,500 वरचं जर असेल तर त्याला त्यांना लिंबू वापरायची गरज नाही. जर 2.5चा खाली जर बोर असेल तुमचे, म्हणजे 250-500 जर बोर असे खाली असेल तर 100% क्षाराचं पाणी असते. तर अशा वेळेस तुम्ही लिंबू सत्व वापरा किंवा लिंबू वापरा. आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, हे तुम्हाला मी सांगितलं तूर आणि सोयाबीनमध्ये. आता मूग जर पीक असेल, मूग उडीद असेल, आता बघा लक्षात घ्या, सोयाबीनमध्ये मूग उडीद जर असेल पीक, तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक चांगल्या प्रतीचं तणनाशक मी तुम्हाला सांगतो, प्राइझम नावाने येते, जे की इमेज हायपर आपण म्हणता. हे जर तुम्ही तणनाशक वापरलं तर कुठलाही परिणाम होत नाही. आता ह्याचं प्रमाण जर तुम्हाला लक्षात घ्या, 250 मिलीमध्ये 1 एकर आपल्या क्षेत्र कंप्लीट करायचंय, सर्व तण नियंत्रण होईल. आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, तणनाशक वापरत असताना चांगल्या प्रतीचं पाणी घ्या. त्याचबरोबर योग्य ट्रेन असलेल्या तणनाशक मारणारा शेतकऱ्याकडून फवारा. जे लोक दारू वगैरे पितात किंवा काही ठिकाणी असे तणावर तणनाशक पडत नाही, अशा ठिकाणी तणनाशकचा भरपूर असा इफेक्ट होतो. शेतकरी मित्रांनो, तणनाशक वापरायच्या आधी नक्की आपला नेमकं प्रमाण किती वापरायचंय किंवा काय वापरायचं याचा आपण नक्की सल्ला घेऊन सल्ला आपल्या चॅनलच्या विचारा. शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांना लक्षात घ्या, तणनाशक हे आपल्या पिकासाठी भरपूर असं रिक्सी आहे. लक्षात घ्या, तुमचं जर प्रमाण जरी जास्त झालं तरी आपल्या पिकावर भरपूर असा परिणाम होतो. आपले पानं करपत असतात किंवा असं होत असते आणि आपला फुटवा कमी होत असतो. शेतकरी मित्रांनो, जर त्याची आपल्याला एकरी जास्त उत्पन्न करायचं, योग्य तणनाशकचं प्रमाण घ्या. त्याचबरोबर योग्य अशा कंपनीचं तणनाशक वापरा. अधिक माहितीसाठी नक्की संपर्क करा.
आता शेतकरी मित्रांनो, आता ह्या शेतकऱ्याने एकंदरीत आता हे जे बघितलं असं प्लॉट सोयाबीन तुरीचा आहे, एकंदरीत ह्या शेतकऱ्यांनी कुठलं कधी दिवसाला तणनाशक वापरलं आणि त्यांनी एकंदरीत शेती कशी करतात, अतिशय चांगला प्लॉट आलेला आहे यांचा. अंतर जर बघितलं तुम्ही, 2 झाडामधलं अंतर व्यवस्थित आहे. याचं जर बघितलं तर एकरी आपलं 25 किलो बियाणं फक्त लागलं तुम्हाला, 25 किलो बियाणं आहे. त्याच्यामध्ये तुरीचं अंतर आता बघा, 2 ह्या तुम्हाला सांगायचं शेतकऱ्यांना तंत्रज्ञान काय सांगायचंय, ह्या 2 झाडामध्ये व्यवस्थित अंतर आहे बघा. आपलं जसं टोकन करतं तसं अंतर यांचं आहे. आता भरपूर शेतकरी टोकन मशीनचा वापर करतात, भरपूर असे नॉर्मल असे पेरणी यंत्राने पेरणी केलेली. आता यांनी कसं वापरलं किंवा यांनी काय काय तंत्रज्ञान वापरलं हे तुम्हाला सांगा. नमस्कार काका. नमस्कार. आपलं नाव सांगा पूर्ण. मी महात्मालिंग महालिंग खरबड, राहणार इसू बडगाव. बरं, आता ही तुम्ही सोयाबीनची एकंदर पेरणी किती बियाणं लागलं तुम्हाला? एकरी 25 किलो लागले. एकरी 25 किलो. बरं, आता पेरणी केल्यानंतर किती दिवसांनी तुम्ही तणनाशक वापरलं होतं? आम्ही पेरणी केल्याच्या नंतर 17-18 दिवसांनी वापरलं. 17-18 दिवसांनी तणनाशक. आता लक्षात घ्या शेतकऱ्यांनी, पेरणी केल्या कमीत कमी 12 घंटे म्हणजे पुडी वापरली होती का एखादी पुडी? हां, सुरुवातीला पुढे म्हणजे 3 दिवसाच्या आतमध्ये पहिली म्हणजे 72 तासाच्या आतमध्ये सगळ्यांनी लक्षात घ्या शेतकरी म्हणून. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स. म्हणजे प्री इमर्जन्स म्हणजे काय, उगवायच्या आधी तणनाशक मारणं अतिशय गरजेचं. आता हे उगवायच्या आधी तणनाशक मारणं म्हणजे स्ट्रॉंग आर्म वापरत असताल, लाईक वापरत असताल तुम्ही, वेगवेगळ्या कंपनीचे आहेत, पण ती पुडी वापरा. 12 ग्रामची पुडी असते, 5 ते 6 पंप करा. आता पोस्ट इमर्जन्समध्ये मी जी तुम्हाला तणनाशक 12 ते 14 दिवसांनी जी पोस्ट इमर्जन्स म्हणजे उगवल्यानंतर वापरायची तुम्हाला, त्यासाठी तुम्हाला मी तणनाशकचे नाव सांगू. होस्टिक वापरा, प्रिझम वापरा किंवा एकत्र कुठल्याही कंपनी वापरायचा, योग्य असे प्रमाण घेऊन वापरा. व्यवस्थित पाणी घ्या आणि 100% तणाचं नियंत्रण करा. आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, एकरी जास्त उत्पादन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर 100% तणावर नियंत्रण पाहिजे. तना आणि पिकामध्ये कॉम्पिटिशन होते, तण लवकर पिकाचं अन्नग्रहण खातं आणि पिकाला उत्पन्न कमी येतं. म्हणून शेतकरी मित्रांनो, तण नियंत्रण करा. 12 ते 25 दिवसाच्या आतमध्ये तणनाशक मारून घ्या. ज्या शेतकऱ्यांना शक्य होतं त्यांनी खुरपणी करून घ्या, ज्या शेतकऱ्यांना शक्य होत नाही अशा शेतकऱ्यांनी तणनाशक मारून घ्या. आज आपण एकंदरीत तणनाशक किती दिवसांनी मारलं पाहिजे सोयाबीन, तुरीला आणि मुगाला याच्याविषयी तुम्हाला सविस्तर असं मार्गदर्शन केलंय. शेतकऱ्यांनी त्याचा अनुभव सांगितलं, पेरणी कशी केली पाहिजे, काय केलंय त्यांनी. आपला वेळ अतिशय महत्त्वाचा वेळ दिला पाहिजे. त्यांचं धन्यवाद.